Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितं। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। हरे कृष्णा। तर आजचं जे टॉपिक आहे सॉन्ग ऑफ बिल्वामंगल ठाकूर। बिल्वामंगल ठाकूर हे एक संत होऊन गेले ज्यांना भगवंतांचा साक्षात्कार आणि भगवंतांचा दर्शन आणि भगवंतांचा स्पर्श ह्या तिन्ही गोष्टी त्यांना प्राप्त झाले होते। त्यामुळे तसल्या शुद्ध भक्तांचं जीवन चरित्र, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांचं म्हणजे जीवनातील येणारे आलेले संकट आणि त्यावर ते भक्ती कसं केले ते समजून घेण्यासाठी आजचं टॉपिक जे आहे बिल्वामंगल ठाकूर यांचं चरित्र। तर आपण असे शुद्ध भक्तांचं चरित्र पाहायचं कशाला, ते भगवत प्राप्ती केले ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं। तर गोविंदास कविराज गोस्वामी एक खूप चांगलं भजन लिहितात, भज हुरे मन श्रीनंद नंदन अभय चरणारविंद। ते त्या भजन मध्ये सांगतात की हे मनुष्य जन्म जे आहे ते खूप म्हणजे खूप दुर्लभ जन्म आहे। तर हे जन्म भेटण्यासाठी 84 लक्ष योनीमध्ये फिरून आल्यावर हा जन्म भेटतो। त्यामुळे हा जन्माचा उपयोग कसा करायला पाहिजे ते आपल्याला एक मॉडेल म्हणजे हे जीवन कसं व्यतीत म्हणजे कसं जगायला पाहिजे ते आपले आचार्य आपल्याला जगून दाखवतात। तसेच असं म्हणलं गेलं की तोर महान संत होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आणि आपणही त्यांच्या सारखे व्हावे हात सापडे बोध करा। तसंच हे जे साधू संत आहेत ह्यांचं चरित्र पाहून आपणही समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे भगवत प्राप्ती करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, भगवंतांची भक्ती कसं करायला पाहिजे, त्यांच्या प्रती प्रेम, त्यांच्या प्रती काय भावना असायला पाहिजे ते समजून घेण्यासाठी आज आपण एक शुद्ध भक्त बिल्वामंगल ठाकूर यांचं चरित्र पाहणार आहे। तर बिल्वामंगल ठाकूर हे एक त्रिसूर नामक गाव, आता सध्याचं ते क्षेत्र आहे केरळामध्ये त्यांचा जन्म झाला होता। ते खूप चांगल्या ब्राह्मण परिवारामधून होते। ब्राह्मण परिवारामधून असून पण त्यांना एक वाईट सवय होती। ती वाईट सवय म्हणजे वैश्यांसोबत संग करायचं, हा त्यांचा एक खूप वाईट सवय होती। तर ते काय करायचे आणि ब्राह्मण परिवारातून जन्म घेऊन हा कसला म्हणजे एवढी खतरनाक जे वाईट सवय आहे ती कसं काय लागली। तर ह्याचं जे आहे ते त्यांचं पूर्वजन्माचं जे कर्म केलेलं आहे त्याचा फळ आहे। तर ते पूर्वजन्मामध्ये काय केले हे आपण म्हणजे आता एक स्टोरी आहे, खूप चांगलं आहे, मी वरिष्ठ आचार्यांकडून ऐकलेलं आहे, तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। तर बिल्वामंगल ठाकूर हे पूर्वीच्या जन्मी म्हणजे मागच्या जन्मी खूप चांगले संत होते। ते श्रीमद भागवतम कथा भागवत कथाकार होते, भागवत कथा करायचे। मग त्यांना भागवत कथा करत असताना फंड्स म्हणजे पैसे कमी पडतात प्रोग्राम करण्यासाठी। तर ते खूप चिंतित असतात की भागवत कथा कसा करायचा, प्रोग्राम कसं करायचं, म्हणजे आलेल्या भक्तांची जे प्रसादांची व्यवस्था बाकी गोष्टींसाठी त्यांना लक्ष्मीची खूप गरज असते, ते चिंतित असतात। तर त्या गावात एक राजकन्या जी युवती होती 18-20 वर्षाची होती, तिचा मृत्यू होतो।
तिचा मृत्यू झाल्यावर तिचा अंत्ययात्रा तिथून जात असते. तर बिल्वामंगल ठाकूर बघतात की त्याच्या गळ्यात जे सोन्याचे हार, जे दागदागिने होते ते सर्व तसंच घेऊन जात होते. म्हणजे शेवच्या जे गळ्यात होते ते खूप सारे सोनं हे ते होतं. मग बिल्वामंगल ठाकूर विचार करतात, आता हे तर अंतविधीला घेऊन चालले, तर तिकडे जाळल्यानंतर ना तर हे तर सोने आहे, हे तर जळणार नाही. तर आपण काय करू, ह्या सोन्याचं म्हणजे दागदागिने घेऊन आपण भागवत कथा करू. हे जे लक्ष्मी आहेत याचा उपयोग आपण भागवत कथेसाठी करू. असा विचार करून ते तिकडे अंतविधी झाल्यावर ते पूर्ण होऊस तर थांबतात. मग अग्निदहन करतात. राजा अग्निदहन केल्यावर सर्वजण जातात. मग सर्वजण गेल्यावर बिल्वामंगल ठाकूर तिकडे जातात. तिकडे जाऊन ते शेवच्या जवळ जातात. बघतात तर काय सोनं वगैरे सर्व तसंच असतो, तो जळलेला नसतो. मग बिल्वामंगल ठाकूर तिथे जवळ गेल्यावर ते हात लावायला जातात. मग ते जे चिता आहे ते चितेतून ती राजकन्या बोलते, हे साधू तुम्ही काय करत आहात. तर म्हणजे बिल्वामंगल ठाकूर सांगतात की मी असं भागवत कथा करतोय, तर लक्ष्मीची कमतरता आहे, त्यामुळे आता हे तर पुन्हा राजा येऊन घेऊन जाणार नाही, तर मी काय करेन, ह्याचा चांगला उपयोग करेन. तर ती राजकन्या बोलती की हे राहू दे असंच, तुला पाहिजेच आहे, लक्ष्मी तर पाहिजे आहे. तर तू काय कर, मी जिथे राहते ना माझ्या बेडच्या खाली तिकडे एक बॉक्स आहे, त्या बॉक्स मध्ये खूप सारे दागदागिने आहेत. तू काय कर, आमच्या वडिलांना म्हणजे राजांना सांग की मी सांगितले, इकडे माझ्या बेडच्या खाली दागदागिने आहेत. तर तू काय कर, ते दागदागिने घे आणि तुझी भागवत कथा जे करायचं ते कर. मग बिल्वामंगल ठाकूर ते ऐकतात आणि ऐकल्यानंतर तिकडे राजाकडे जातात. राजाकडे गेल्यावर राजांना सांगतात की असे मी तुमची कन्या माझ्याशी बोलणं झाले की यांच्या बेडच्या खाली दागदागिने आहेत, तर तुम्ही काय करा, मला हे दागदागिने द्या आणि मी ह्याचा श्रीमद भागवत कथा करणार आहे. तर ते राजा पण म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी तर उपयोग होत आहे, तर ते राजाही जास्त विचार नाही करत. मग ते राजा काय करतात, तिथले जे दागदागिने देतात. मग दिल्यानंतर ते बिल्वामंगल ठाकूर घेऊन भागवत कथेसाठी निघतात. मग तिकडे धनराशी अजून कमी पडतो. मग काय करतात, बिल्वामंगल ठाकूर पुन्हा येतात. पुन्हा येऊन ते शेवचं चितापाशी जळल्यानंतर जे अजून थोडे जे राहतात मोती वगैरे, आणि ते कलेक्ट करतात. ती कलेक्ट करतच ना ती जे राजकन्या होती तिचा आत्मा खूप म्हणजे राग येतो तिला. अरे मी तुला एवढं सारं दागदागिने तिथनं घ्यायला सांगितले, तरी तुला कमतरता भासली, तरी तू पुन्हा आलाय घ्यायला. तर ती तेव्हा शाप देते. कोणाला, बिल्वामंगल ठाकूरला. तर तुला मी शाप देते की तुझा जे पुढचा जन्म असेल तेव्हा तू ह्युमन हंटर म्हणजे स्त्रियांप्रती तुला खूप आकर्षण असणार, हे माझं शाप आहे तुला. तर ते श्राप म्हणजे ह्या कथेचा सारांश जे आहे, जरी आपण चांगलं कार्य करत असलो तरीही आपण खूप सावधान असायला पाहिजे. नाही मी भक्ती करतोय, मी चांगल्या गोष्टी करतोय, तर मी काय केलं तरी ते काउंट होणार नाही, भगवंत माफ करतील असं नाहीये. कर्म कोणालाही सोडत नाही. त्यामुळे आपण जे कर्म करतोय खूप विचार करून करायला पाहिजे. ह्या कर्माने कुठल्या वैष्णवांचा अपराध होतो का, कुठला साधू निंदा होतो का, हे खूप विचार करून आपण करायला पाहिजे. मग ती जे राजकन्या श्राप देते ते श्राप पुढच्या जन्मात सत्तेमध्ये उतरतं. मग हे बिल्वामंगल ठाकूरांना स्त्रियांप्रती खूप आकर्षित होतं. आता हा पुढचा जन्म म्हणजे बिल्वामंगल ठाकूरचा. मग या जन्मात बिल्वामंगल ठाकूरांना स्त्रियांप्रती खूप एवढं आकर्षण म्हणजे एक दिवस असा होतो की त्यांच्या वडिलांचा देहांत होतो. वडिलांचा देहांत झाल्यावर बिल्वामंगल ठाकूर हे त्यांचे पुत्र असल्या कारणाने त्यांना वडिलांची अंत्यविधी करायची होती. अंत्यविधी करताना जे मुलगा असतात त्यांच्या म्हणजे त्याच्याकडून जे पिंड प्रदान आणि ते सर्व गोष्टी असतात ते मुलांनाच करावं लागतं. त्यामुळे तिकडे जे ब्राह्मण येतात ते करत असतात. आणि हे बिल्वामंगल ठाकूर जे होते एक वैश्यप्रती खूप आसक्त होते आणि तिचं नाव पण आचार्यगण सांगतात की तिचं नाव होतं चिंतामणी. ती वैश्याचं नाव होतं चिंतामणी. मग अंत्यविधी सुरू असते तेव्हा बिल्वामंगल ठाकूरांना ते चिंतामणी प्रती खूप प्रेम आणि तिकडे जायची खूप आसक्ती, खूप इच्छा होती. तर या अंत्यविधीचा कार्यक्रम ते ब्राह्मणांना पण रागवतात. हे ब्राह्मण लवकर उरक, मला जायचं आहे, मला खूप अर्जंट काम आहे. तर त्यावेळेस खूप मोठा वर्षा चालू असतो बाहेर. वर्षा चालू असतो आणि हे जे बिल्वामंगल ठाकूर राहायचे
नदीच्या पलीकडे बिल्वामंगल ठाकूर राहायचे आणि नदीच्या पलीकडे ते चिंतामणी त्या वैश्याचा घर होता. मग त्यामुळे जे नदीच्या पलीकडे जायचं होतं, त्या खूप मोठ्या पावसाने नदीमध्ये पूर आलेला होता. नदीमध्ये पूर आल्यामुळे सर्वजण म्हणजे कोण बाहेर नव्हते आणि अंधार होता. तर हे बिल्वामंगल ठाकूर ब्राह्मणाला सांगतात लवकर आटप, मला जायचंय. तर त्या ब्राह्मणाशी ओरडून लवकर आटपून ते अंत्यविधी पण पूर्ण नाही करत, अर्ध्यामध्येच उठून जातात. घराच्या बाहेर गेले, तिकडे बाहेर खूप मोठा पाऊस आणि बघतो तर काय नदीला पूर आलेला असतो. ते पूर आलेला पाण्यात बघतो तर वैश्यप्रती एवढी आसक्ती की जेव्हा माणूस आसक्तीवर असतो, खूप आसक्ती होती, तर त्याला जे प्रयत्न आहे ना, त्याचे प्रयत्न खूप दृढ आणि बलवृत होतात. मग त्याचा खूप दृढ निश्चय झाला, म्हणजे जायचंच. मग ते काय करतो, मग नदीच्या पलीकडे जायचं असतो. बोटवाला जे नाविक होता, खूप पाऊस पूर आल्यामुळे तो नाविक पण नसतो. मग त्या ठिकाणी एक लाकूड, एक शव वाहत येत असते. मग ते शव जे डेड बॉडी, ती असते डेड बॉडी, पण हे खूप एवढं कामांध झालेला असतो, त्याला वाटतं की हे डेड बॉडी नसून हे एक लाकूड आहे. मग तो ते डेड बॉडीवर बसून असे पोहत ते नदीच्या पलीकडे जातो. आणि नदीच्या पलीकडे जातो, खूप मोठा पाऊस असल्यामुळे ते चिंतामणीला पण वाटतंय की आता खूप मोठा पाऊस आहे, आता बिल्वामंगल ठाकूर तर काही येऊ शकणार नाही आणि त्यांची वडिलांची अंत्यविधी झालेला आहे, तर ते कसे येतील असं समजून ती बिल्वामंगल जे वैश्य होती चिंतामणी, ती दरवाजा बंद करून ती घरात झोपलेली असते. ते बिल्वामंगल ठाकूर जातात, बघतात तर काय गेट बंद आहे, दरवाजा बंद आहे. मग ते काय करतात, ते झाडावर असं लटकलेला ते दोरी समजतात, पण तिथे दोरी नसून ते एक विषारी साप होता. ते गेटवर चढून ते सापाला पकडून खिडकीमधून घरामध्ये आत जातात. तर ते त्यांना माहित नसतं हे साप आहे म्हणून. आतमध्ये जातात खिडकीमधून. मग चिंतामणी असते. चिंतामणी म्हणते, अरे तुमच्या वडिलांचा अंत्यविधी कार्यक्रम चालू होता, मग तू कस काय आला? आणि बाहेर तर एवढा मोठा पाऊस आणि नदीला पूर आलेला आहे, तू आला कसा इकडे? मग चिंतामणी खिडकीपाशी येते आणि खिडकीमधून बाहेर बघत असते. बघतं तर काय, हे आलेल्या नदीच्या पलीकडे आले, तिकडे डेड बॉडी पडलेला असते आणि खिडकीपाशी एक साप लटकलेला असते. बिल्वामंगल ठाकूर सांगतो की अरे मी पण आता बघतोय, हा डेड बॉडी आहे आणि साप आहे. तर याचा म्हणजे सांगण्याचा उद्देश काय होता, जर माणूस कामांध झाला, आणि आचार्यगण पण सांगतात 3 गोष्टीपासून दूर असायला पाहिजे, कंचन, कामिनी, कीर्ती. तर ह्या 3 गोष्टींपैकी बिल्वामंगल ठाकूर आसक्त होता कामिनी, स्त्री प्रती आसक्ती होता. त्यामुळे त्याला जे समोरचं होतं ते काही दिसत नव्हतं, केवढा मोठं संकट काय आहे ते काय कळत नव्हतं. तो आला. मग चिंतामणी सांगते, अरे तू जे लाकूड समजून आला ते डेड बॉडी होतं, आणि तू ज्याला दोरी समजत होता तो विषारी साप होता. तू एवढी आसक्ती, एवढी जर तू म्हणजे जे प्रयत्न आहे, हे प्रयत्न जर तू भगवंतांच्या भक्तीप्रती आणि भगवंतांचं जे प्रेम आहे, तू ह्या गोष्टीत जर एवढं आसक्ती जर दाखवलं ना, कदाचित तू भगवद्धामला ह्याच जीवनात जाशील. तेवढं ऐकल्यानंतर ना बिल्वामंगल ठाकूरला पूर्वजन्माची आठवण येते. पूर्वजन्माची पुन्हा ते काय करत होता ते सर्व गोष्टी आठवतात. तर याच्यावरून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे, म्हणजे आपण या वयात भक्ती आणि जेवढं साधू संग करता येईल, म्हणजे प्रोग्राम सत्संग जेवढं करता येईल तेवढं करायला पाहिजे. कारण गोविंदास कविराज गोस्वामी सांगतात, कमल धल जल जीवन तलमल भजहु हरिपद नीतिरे. हे जीवन कसं आहे, एक कमळाच्या फुलावर जसं एक पाण्याचा एक बिंदू पडतो, जसं थोडस हवा जरी आला तर तो खाली जाऊन पडतो, तसं हे जीवन कसं आहे, कमल दल जल जीवन तलमल, तळ्यात आणि मळ्यात आहे. कधीही खाली पडू शकतो, कधीही साधूंच्या मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपल्याला साधूंची संगती भेटती तेव्हा करायला पाहिजे. तेव्हा कशाला हे करायला पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण वाईट गोष्टी करतो, काही गोष्टी करत असतो, मग तेव्हा आपल्याला आठवण येते, अरे असं नाही करायला पाहिजे. आपण एक वेळी असं साधूंच्या संगतीत होतो आणि तिथे आपल्याला साधू लोक सांगितलेत कसं राहायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय करायला पाहिजे. त्यामुळे सत्संग आपल्या जीवनात खूप महत्वाचा आहे. त्या बिल्वमंगल ठाकूरचा पण तेच झालं. मागच्या जन्मात तो भगवत कथा करत होता, त्यामुळे या जन्मात हे चिंतामणी बोलल्यावर लगेच क्लिक झाला, त्याला पूर्वजन्माची आठवण आली.
त्यामुळे आपणही कधी सत्संगाचं संधी भेटत तर कधीही सोडायला नाही पाहिजे. साधूंची संगती, भगवत कथा आणि हे जीवनचे जे लक्ष आहे ना आपला, एक आहे भगवंतांप्रती जाणणे आणि दुसरं आहे भगवंतांना जाणणे आणि तिसरं आहे भगवंतांना प्राप्त करणे. पहिला भगवंतांना जाणण्यासाठी भगवंतांच्या प्रती ऐकावं लागेल. जसं माता रुक्मिणी भगवंतांना कधी पाहिलेली नसती, तरी नारद मुनींच्या द्वारे भगवंतांची कथा ऐकून रुक्मिणी मातेला एवढं भगवंतांप्रती आसक्ती, एवढं प्रेम. रुक्मिणी माता जे प्रेमपत्र म्हणतात ते 7 श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये सांगते की श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वताम ते. हे भगवंता, तू कसा आहे, या त्रिभुवन मध्ये तुझ्यापेक्षा कोणी सुंदर नाही म्हणे असं हे शब्द वापरते. कशामुळे? कारण रुक्मिणी माता भगवंतांना कधी पाहिलेली नसती, तरी ऐकून खूप प्रेम. त्यामुळे हे जे कलियुग आहे ह्यात आपण भगवंतांना यज्ञ करून, तपस्या करून प्राप्त करू शकत नाही. तर हे 2 गोष्टी आहेत, एक भजन आणि भगवंतांप्रती आणि भगवंतांबद्दल ऐकून, ह्या 2 गोष्टी करूनच आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. आणि आता चिंतामणी सांगते, अरे तू एवढं हे करून आला, तर तू जर हेच प्रयत्न भगवंतांच्या भक्तीमध्ये केला तर तू ह्याच जन्मात भगवंतांना गेला असता. एवढं ऐकल्यावर बिल्वमंगल ठाकूरला जे पूर्ण जन्माची स्मृती झाली होती, आठवण आली होती, मग तो विचार करतो, अरे असं नाही करायला पाहिजे, हे आपण कुठेतरी चुकतो. तर हे गोष्ट ऐकल्यावर मग त्वरित, आणि जसं सांगितलं जातं शुभस्तु शीघ्रम, तसे आपणही आपल्या पण जीवनात कधी सत्संग भेटत असेल तर आपण लवकरच, काही काम असेल तरी लवकर आपण आटपून, किंवा जर इम्पॉर्टंट असेल तर ते सोडून आपण सत्संगाला जायला पाहिजे. तसंच हे बिल्वमंगल ठाकूर ऐकल्यावर मग ते लगेच वृंदावनला प्रस्थान करतात. आणि वृंदावनला जाताना ते रस्त्यात जात असतात, त्यांना म्हणजे जंगलातून प्रवास करत असतात एकटेच. मग ते तेव्हाच विचार करतात की आता आपण वृंदावनला जायला पाहिजे आणि खूप भक्ती करायला पाहिजे. जसं पूर्व जन्मात आपण भागवत कथा करत होतो, आता ह्या जन्मात आपण तपस्या करायला पाहिजे. तसं वृंदावनला ते निघतात. वृंदावनला जात असताना एक दिवस होतो, दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणजे नाईट हॉल्ट स्टे करायचा असतो. मग तिकडे एक ब्राह्मण दिसतात. मग ब्राह्मणच्या घरात तिकडे ते संध्याकाळी विश्रामसाठी थांबतात. विश्रामसाठी थांबल्यावर मग ब्राह्मण खूप म्हणजे हे साधूच्या वेशात असतात. मग ब्राह्मण देखील त्यांचा स्वागत करतात. स्वागत करून मग त्यांना घरात आसन देतात, मग प्रसाद वगैरे करतात. मग दुसऱ्या दिवशी उठल्यावर ब्राह्मण पत्नी ती आंघोळ करून आली असते. जसं त्याची पुन्हा त्याला पूर्वजन्माची सुकृती, पूर्वजन्माची जी आठवणी असतात त्याला पुन्हा आठवतात की आपण भगवत हे करत असतो. मग ते दृढ निश्चय होतो की ठरवतो, नाही आता निघायला पाहिजे, आपण प्रसाद घेऊन लगेच निघायला पाहिजे. मग ते करत असताना पुन्हा त्याला म्हणजे हे मन कसं आहे, मन खूप चंचल आहे. अर्जुन देखील सांगतात की भगवंतांना अर्जुन देखील सांगतात की भगवंता हे मन कसं आहे, चंचलम ही मना कृष्णा प्रमाती बलवत दृढ तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन सांगतात, हे भगवंता, मी तुमच्या जे कृपाशक्ती आहे माझ्यावर, त्याने मी वायूला देखील कंट्रोल करू शकतो, पण हे मन जे आहे ना, हे मनाला कंट्रोल करू शकत नाही. कधी सुखी खूप आनंदी होतो, कधी खूप दुःखी होतो, निराश मध्ये जातो. तर भगवंत पुढच्या श्लोक मध्ये सांगतात भगवद्गीतेमध्ये, असंशया महाबाहो मनो दुर्निग्रह बलम. हे भगवंत सांगतात, तू काय टेन्शन म्हणजे संशयित होऊ नको. हे मन कसं आहे ना, खूप बलवान आहे, पण याला देखील कंट्रोल मध्ये करू शकतात. अभ्यासेन तू कौंतेय, तू याच्यासाठी काय करावं लागेल, तुला भगवंतांच्या भक्ती बदल आणि जे भगवंतांप्रती जे जे कार्य करायला पाहिजे, जे साधू लोक सांगतात, तू जर ते केला, त्याला जे प्रयत्नशील केला तू भगवंतांच्या सेवेत आणि कथेमध्ये, तर तू म्हणजे या मनाला कंट्रोल करू शकतो. त्यामुळे ते सांगितल्यानंतर मग बिल्वमंगल ठाकूरांना पण आठवतो. आणि जे ब्राह्मण पत्नी आंघोळ करून येते, तिला बघितल्यावर मग पुन्हा ती वैश्याची आठवण येते, चिंतामणीची. मग तेव्हा बिल्वमंगल ठाकूरांचा चेतना बिघडतो आणि ब्राह्मण पत्नी प्रती
असं जे वाईट विचार आलं तर भक्तीमध्ये ते खूप मोठी बाधा होऊ शकते. आणि शास्त्रात पण 7 माता सांगितलेल्या आहे. आत्ममाता गुरुपत्नी ब्रह्मचारिणी राजपत्निका धेनुर्दात्री तथा पृथ्वी सप्तवती 7 माता सांगितले जातात. जे 7 माता कुठले? पहिली आहे जी जन्म देती ती जन्मधात्री माता, आणि दुसरी आहे गुरुपत्नी, तिसरा आहे ब्राह्मणांची पत्नी आणि राजाची पत्नी आणि गाय, आणि धात्री म्हणजे जे आपल्याला नर्स, आपल्या आता इंग्लिश वर्ड मध्ये नर्स, आणि जी 7वी आहे पृथ्वी माता. त्यात तिसरी म्हणजे ती ब्राह्मणी माता. ब्राह्मणी माता प्रति पण जे अपराध आपण करतो ते पण आपल्याला भगवत धामाला जाण्यापासून रोखू शकते. त्यामुळे ते काय करतात, बिल्वामंगल ठाकूर आपल्याला याच्यामधून म्हणजे खूप मोठी गोष्ट शिकायला भेटते की जर आपल्याला भगवंतांच्या भक्ती करण्यात कुठली गोष्टी अडथळा येत असेल तर त्वरित आपण त्याला त्याग करायला पाहिजे. तसं बिल्वामंगल ठाकूर स्वतः करून दाखवतात. स्वयं आचरिते प्रभू जगत सिखाये. तसं बिल्वामंगल ठाकूर स्वतः आचरण करतात. जर मला भगवंतांच्या भक्ती करण्यात हे डोळे जर अडथळा येत असेल तर मला हे डोळ्यांची काही गरजच नाही. एवढ्या मोठ्या म्हणजे प्रेम भक्तीच्या स्तरामध्ये बिल्वामंगल ठाकूर येतात. मग काय करतात, ते ब्राह्मणी पत्नींना सांगतात की हे माता, तुम्ही मला काय करा, डोक्यात जे ठेवतात ते स्त्रिया ते पिन द्या, 2 पिन द्या. मग ते 2 पिन घेतात आणि आपल्या दोन्ही डोळ्यांमध्ये ते असं डोळ्यांमध्ये प्रेस करून दोन्ही डोळे फोडून घेतात. दोन्ही डोळे फोडून घेऊन मग ते आंधळे होतात. भगवंतांच्या जर भक्तीत हे गोष्ट अडथळा येत असेल तर हे मला हे डोळे नकोच, तसं विचार करून ते दोन्ही डोळे फोडून घेतात. मग तेव्हा पुन्हा ते भगवंतांच्या ह्याच्यातच वृंदावनला पुन्हा प्रस्थान करतात. पुढे जात असताना आता ब्राह्मणांकडून जातात, पुन्हा 1 दिवस 2 दिवस होतो, पुढे जातात. मग पुढे गेल्यानंतर त्यानंतर ना वृंदावनात एक साधू येतात. वृंदावनात जात असताना त्यांना जंगलात भूक लागलेला असतो. ते एका झाडाखाली बसून तपश्चर्या करत असतात. तपश्चर्या करत असताना मग त्यांना खूप भूक लागलेला असतो. मग तिकडे एक वृंदावनचे बालक येतात, वृंदावनचे एक छोटे गोपबाल येतात. मग ते त्यांना सांगतात, बाबा तुम्ही इकडे तपस्या करत आहात तर मी तुम्हाला काय मदत करू का? तुम्ही आता तपस्या करतात, तुमच्याकडे तर काही नाहीये, तर मी तुम्हाला रोज दूध आणून देऊ का? एक छोटेसे गोपबाल असतात. ते गोपबाल सांगतात, बाबा मी तुम्हाला रोज दूध आणून देत जाईन, मग तुम्ही तपस्या करा रोज. मग ते रोज एक छोटेसे गोपाल येत असतात. मग भगवंतांना रोज दूध देत असतात आणि बिल्वामंगल ठाकूरांना दूध देत असतात. मग बिल्वामंगल ठाकूर रोज दूध पिऊन चांगले भजन गात असतात. ते एक फोटो पण खूप फेमस आहे बिल्वामंगल ठाकूरांचा. बिल्वामंगल ठाकूर आंधळे असतात, ते छोटेसे वीणा वाजवत असतात. वीणा वाजवताना भगवंत पण त्यांचे भजन ऐकायला समोर एक बाल रूपामध्ये बसलेले असतात. बिल्वामंगल ठाकूरांचं भजन ऐकतात. मग ते रोज यायचे. असंच 2-3 दिवस चालला. मग तिसऱ्या दिवशी बिल्वामंगल ठाकूर चालत असतात. चालत असताना ते आंधळे होते, त्यामुळे ते चलता एक पाणी आटपलेलं एक विहीर असतं. मग त्या विहीरमध्ये बिल्वामंगल ठाकूर पडतात. मग भगवंत बघतात, भगवंत बालरूप मध्ये होते. मग ते भगवंत काय करतात, त्यांना हात देतात. असे हात दिल्यावर मग बिल्वामंगल ठाकूरांना सांगतात, बाबा तुम्ही हे जे पाणी नसलेलं विहीर आहे या विहिरीत पडले आहात, तर तुम्ही काय करा बाबा, मी तुम्हाला हात देतो, तुम्ही वरती या. बिल्वामंगल ठाकूरांना भगवंत असे हात देतात. भगवंत असा हात दिला की आणि बिल्वामंगल ठाकूर असा हात पकडतात दुसऱ्या हाताने. जेव्हा शुद्ध भक्तांना जेव्हा आपण चांगली भक्ती करू तेव्हा भगवंतांची जरी कृपा थोडी जरी कृपा झाली ना तर आपल्याला समजून येते की हे भगवंतांची कृपा होत आहे. तसं बिल्वामंगल ठाकूर जेव्हा हात पकडतात तेव्हा बिल्वामंगल ठाकूर कृष्ण कर्णामृत बिल्वामंगल ठाकूरांची एक भजन आणि एक बुक लिहिलेलं आहे. ते खूप चांगलं आहे. भगवंतांच्या म्हणजे भक्ती कसं करायला पाहिजे ते गोष्ट सांगितलेले. मग तेव्हा बिल्वामंगल ठाकूर एक कृष्ण कर्णामृत मधले एक श्लोक आहे. पुनः प्रसन्ने नंदुमुखेन तेजसा पुरवर्तिनस्य कृपा महाबंधुः तदेव लीला मुरली रवामृतम
समाधि विघ्न या कधानु में भवेत। हे कृष्ण, तुम चंद्रमा के मुख समान वाले तेज हो। उस लीला मुरली की नादामृत लहरी से कब मेरी समाधि में विघ्न होगे। बांसुरी की मधुर धुन से बिल्वा मंगल यह जान गया कि यह ब्रजवासी लड़का वास्तव में उनके जीवन का प्राण और उनके हृदय का प्रेम था। वे कृष्ण को छूने के लिए उद्भवित हुए, लेकिन चंचल गोपाल बच निकले और उन्होंने बिल्वा मंगल के हाथ का स्पर्श किया। तर इकडे बिल्वमंगल ठाकूर सांगतात की भगवंत, तुम्ही जरी मला स्पर्श करून गेले ना, तर मी तुम्हाला आता ओळखलेला आहे। तुम्ही कोण आहे मला आता समजलेला आहे। तुम्ही साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत। तुम्ही व्रजेंद्र नंदन आहात आणि आता तुमचा स्पर्श झाल्यामुळे मला आता समजलेलं आहे। तर तुम्ही काय करा, तुम्ही आता मला सोडून जाऊ नका। जरी तुम्ही माझा हात जरी सोडून चालले तरी मी तुम्हाला ओळखलेलं आहे। तेव्हा बिल्वमंगल ठाकूर गातात, हाथ छुड़ई के जय रहे हो, हृदय से जाओ तो मानू, हृदय से जाओ तो मानू, हृदय से जाओ तो मानू। बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, भगवंता, तू जरी माझा हात सोडून जरी तू पळून जात असेल तर मी तुला कशात बंदिस्त केलेलं आहे। पुढचं एक भजन मध्ये गातात की तुला मी माझ्या हृदयरूपी कारागृहात बंदिस्त केलेले आहे। आणि तू कसा आहे म्हणजे भगवंतांचा जे उल्लेख आहे ना, बिल्वमंगल ठाकूर खूप सुंदर पद्धतीत करतात। बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, व्रजे प्रसिद्ध नवनीत चोर, व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम, गोपांगनानां च दुकुल चोरम। इथं बिल्वमंगल ठाकूर सांगतात, हे भगवंत तू काय आहे, तू चोर आहेस। आणि तू कसला चोर आहे, खूप फेमस। कुठे व्रजे प्रसिद्ध, तू व्रज वृंदावन धाम मध्ये खूप प्रसिद्ध चोर आहे। आणि तू फक्त चोरी दही दूध लोण्याची नसून तर तू गोपीजनांचे हृदय देखील चोरतो। आणि फक्त हृदय चोरून तू तिकडे थांबत नाही, तर तू काय करतो, अनेक जन्मार्जित पाप चोरम, चौराग्रगण्यम पुरुषम नमामि। तू काय करतो, चोरी करत करत आमच्या जन्मोजन्मी जे साचलेले पाप आहेत ते पाप सुद्धा तू चोरी करतो। त्यामुळे तू काय आहे, चौराग्रगण्यम पुरुषम नमामि, तू चोरामध्ये खूप मोठा चोर आहे, असं बिल्वमंगल ठाकूर सांगतात। म्हणजे भगवंतांचा उपमा देताना देखील बिल्वमंगल ठाकूर किती मोठी, म्हणजे सांगताना कुठल्या मोठ्या गोष्टी, तू काय आहे, चोरांमध्ये पण श्रेष्ठ चोर आहे, असं बिल्वमंगल ठाकूर सांगतात। आणि पुढे म्हणतात की काराग्रहे वस सदा हृदये मदीये, मद्भक्ति पाश दृढ़ बंधन निश्चल सन, त्वां कृष्ण हे प्रलय कोटि शतांतरेपि, त्वां कृष्ण हे प्रलय कोटि शतांतरेपि, सर्वस्य चौर हृदयं हिमोचयामि। हे कृष्ण, मेरे सर्वस्व के चोर, मेरी भक्ति का पाश सदैव कसकर रखने वाले, तुम मेरे हृदय के कारागृह में निवास करते रहोगे, क्योंकि मैं तुम्हें लाखों कल्पों तक मुक्त नहीं करूंगा। इकडे बिल्वमंगल ठाकूर सांगतात, तुम्ही कृष्ण, आता तू जरी माझा हात सोडून जरी चालत असेल, पळत असेल, तर मी तुला आता काय केलेलं आहे, माझ्या हृदयरूपी कारागृहामध्ये आता बंदिस्त केलेलं आहे। आता तू कुठेही जाऊ शकत नाही। आता तुझी मुक्ती ना लाखो जन्मापर्यंत मी करणार नाही, आता तुला बंदिस्त करणार, असं बिल्वमंगल ठाकूर सांगतात। म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला आपल्या जीवनात समजून घेण्यासारखं काय आहे, म्हणजे आपल्या भक्तिमय जीवनात काही अडथळा असेल तर आपण त्या गोष्टी लवकर सोडून पुन्हा आपण भगवंतांच्या भक्ती करण्यामध्ये आपण लवकर लागलं पाहिजे। प्रत्येकाच्या जीवनात संकट आहे, जो भक्तीमध्ये लागलेला आहे त्याच्या जीवनात पण संकट आहे, जो भक्तीमध्ये नाही आहे त्याच्या जीवनात पण संकट आहे। तर भक्ती जीवनात संकट असेल तर मग भक्ती करायचं कशाला,
आणि जर भगवंतांच्या आणि भक्तांच्या भौतिक लोकांच्या आणि भक्तांच्या जीवनात संकट येत असेल तर भगवंतांची भक्ती करून काय उपयोग आणि भगवंत काय करत आहेत. तर तसं आपण ह्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण समजू शकतो. जर एक रोडने दोन व्हेकल क्रॉस करत असेल आणि एक नॉर्मल बस असेल आणि दुसरा मर्सिडीज बेंज असेल, तर दोन्हीही जे वाहन आहेत ते एकाच रोडवरून जातात. जे नॉर्मल बस आहे त्याला स्पीड ब्रेकरचे धक्के आहेत ना ते खूप लागतात आणि जे मर्सिडीज बेंच वाला जातो तिकडून मग त्याला धक्के खूप कमी बसतात, कारण त्यांचा जे मर्सिडीज बेंचचे जे फंक्शन्स असतात ते चांगलं असतात. त्याप्रमाणे जो भक्तांचं जीवन आहे ना, भगवंताची भक्ती केल्यामुळे जरी संकट जरी आले तर भगवंत त्यांना संकट झेलण्यासाठी ताकद देतात. ते भक्ती जीवनाचा एक खूप मोठा फायदा आहे. तर भौतिक लोकांच्या संकटामध्ये फक्त त्या ठिकाणी तेच असतात आणि भक्तांच्या जीवनात जर संकट आले तर भक्तांसोबत भगवंत पण येतात. जसे बिल्वमंगल ठाकूर आंधळे झाले होते, भगवंतांची भक्ती करायची होती, त्यांना वृंदावन धामला जायचं होतं, तर त्यांना प्रसादसाठी भगवंत स्वतः येऊन दूध देत होते आणि विहिरीत पडल्यावर स्वतः भगवंतांनी हात देऊन घेतला. तर ह्याच्यावरून आपण समजू शकतो की आपल्या जीवनात जरी संकट आले तरी भगवंत येणं प्रकारे येऊन आपल्याला एक भक्तांच्या रूपात कुठल्या तरी बाहेरच्या लोकांच्या रूपात येऊन भगवंत आपल्याला नेहमी सहाय्यता करतात. ते सहाय्यता करण्यासाठी एक खूप मोठी आपल्याला देणगी म्हणजे जर आपल्याला आपल्या जीवनात भगवंतांची कृपा झाली का हे समजायचं असेल तर एक म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला भगवंत एक गुरु देतात, प्रामाणिक गुरु. जसे आपले इस्कॉनचे जे गुरु आहेत त्यांना म्हणजे वैष्णवांचं जे कृपा दृष्टी आणि त्यांचं जे भगवंतांप्रती जे असलेलं आसक्ती ते खूप आपण म्हणजे शिकण्यासारखं असतो. त्यामुळे गुरूंची कृपा झाली तर भगवंत भेटायला जास्त अडचण येणार नाही. त्यामुळे आणि जेव्हा गुरु भेटतात, जेव्हा सत्संग आपण करतो ते ऐकल्यानंतर आपण आपल्या जीवनात उतरवायला पण पाहिजे. जसं अजून एक एक्झाम्पल गुरूंचं महत्व आणि गुरु कशा प्रकारे आपल्याला मदत करतात, आपण भौतिक जगात किती आसक्ती राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे समजण्यासाठी वेळ अजून आहे.